नमस्कार। आज आपण तिळाची पोळी तयार करणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम पापडासारखा आपला पदर सुटलेला आहे तिळाच्या पोळीला। तिळाची पोळी तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता। अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। आपण ज्या वाटीने पांढरे तीळ घेतलेले आहे आपण त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेणार आहोत। त्यासाठी मी इथे आधी पांढरे तीळ प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर त्याच वाटीमध्ये बारीक चिरलेला गूळ मी एकदम हलक्या हाताने भरणार आहे, वाटी दाबून भरणार नाहीये। तुम्ही पाहू शकता। एक वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ हे अचूक प्रमाण आहे। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी हे पांढरे तीळ टाकून घेणार आहे आणि पांढरे तीळ हे मी भाजून घेणार आहे। चटचट असा आवाज आला की आपले पांढरे तीळ छान असे भाजले जातात। आणि मी पांढरे तीळ जास्त खरपूस भाजणार नाहीये, नाहीतर ते कडवट लागतात। कलर न बदलता आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर प्लेटमध्ये काढून पसरवून आपण ते थंड करायला ठेवूया। त्याच कढईमध्ये मी आता शेंगदाणे खमंग भाजून घेणार आहे। आपले शेंगदाणे भाजले की ते देखील मी प्लेटमध्ये काढून घेते। आपला रोजच्या वापरातल्या चमच्यानेच मी इथे 1 चमचा खसखस घेणार आहे। कढई गरम असल्यामुळे काही सेकंदातच आपली खसखस देखील भाजली जाते। आपण ती लगेच काढून घेऊया। आणि त्याच कढईमध्ये मी आता पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस खरपूस असा भाजून घेणार आहे। आपला खोबऱ्याचा किस खरपूस असा भाजून झाला की मी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून पाव वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहे। आणि हे बेसन पीठ मी भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवून आपण हे बेसन पीठ भाजून घेऊया, जेणेकरून हे बेसन पीठ आतपर्यंत व्यवस्थित असं खमंग भाजलं गेलं पाहिजे। गोल्डन कलर येईपर्यंत मी हे बेसन पीठ भाजून घेणार आहे। त्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहे। आता आपण मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून आपण मिक्सरला शेंगदाणे वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे वाटले गेलेले आहे। आता शेंगदाणे मिक्सरमधून वाटलेले शेंगदाणे मिक्सरमधून न काढता मी त्याच्यामध्येच खोबरं, खसखस आणि पांढरे तीळ टाकून मिक्सरला बंद चालू करून फिरवून घेणार आहे। किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। आता आपण त्यामध्येच बेसन पीठ, भाजून घेतलेले बारीक चिरलेला गूळ, 1 चमचा विलायची पावडर, जर तुम्हाला एका भांड्यातच वाटलं जात नसेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये हे वाटून घेऊ शकता। आता मी जायफळ खिसून टाकत आहे आणि 1 चिमूटभर मीठ टाकून मी पुन्हा एकदा मिक्सर बंद चालू करूनच हे वाटून घेणार आहे। आपला गूळ ह्या सारणामध्ये व्यवस्थित असा एकजीव झाला पाहिजे। तुम्ही पाहू शकता गुळाचा खडा आपला बिलकुल असा शिल्लक राहिलेला नाहीये, व्यवस्थित असं बारीक आपलं सारण वाटून झालेलं आहे। आता मी हे सारण स्टीलच्या डब्यात किंवा आपण काचेच्या भरणीत भरून आपण हे फ्रीजमध्ये 15 दिवस म्हटलं तरी ठेवू शकतो। जेव्हा आपल्याला तिळाची पोळी खायची असेल त्यावेळेला आपण हे करून खाऊ शकतो। आता तिळाच्या पोळीसाठी आपण पीठ मळायला घेऊया। मी इथे 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, 2 चमचे बेसन पीठ,
आणि रोजच्या वापरातल्या चमच्यानीच 2 चमचे मी हे तेल गरम केलेले नाही आहे, थंडच तेल टाकून पिठामध्ये एकजीव करून घेणार आहे। आपले सर्व साहित्य पिठामध्ये एकजीव झाले की मी त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण चपातीला जसे कणिक मळतो त्या पद्धतीने हे कणिक मळून घ्यायचे आहे, हे पीठ मळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आता मी मळलेल्या पिठाला 1 चमचा तेल लावून पुन्हा एकदा 2 मिनिटं मळून घेते आणि अर्धा तासासाठी मी हे कणिक झाकून ठेवणार आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं गव्हाचं पीठ सैलसर झालेलं आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, जेणेकरून आपल्याला तिळाची पोळी तयार करता येईल। मी सर्व कणकीचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता आता आपण त्यातलाच एक गोळा घेऊन आपण पुरणपोळीसाठी जसं खोल अशी कणकीची वाटी तयार करतो त्या पद्धतीने मी हाताने त्याची वाटी तयार करून आपण त्याच्यामध्ये चमच्याने मध्ये आधी चेक करायचं, गुळाचा खडा तर नसेल ना, मग आपण ते चेक करूनच आपण हे सारण कणकीमध्ये भरून घेऊया। जर गुळाचा खडा शिल्लक राहिला तर आपली तिळाची पोळी फुटू शकते। आणि आता व्यवस्थित असं हे आपण पुरणपोळी करताना ज्या पद्धतीने आपण हे बंद करतो त्या पद्धतीनेच आपण हे बंद करून घेणार आहोत। आणि हातावर थोडं आपण ते प्रेस करून घेऊया, जेणेकरून आपले हे सारण कडेपर्यंत व्यवस्थित असं भरलं जाईल। आणि आता मी हे पांढऱ्या तिळामध्ये हा गोळा बुडवून पिठामध्ये बुडवून घेऊया, तुम्हाला मी दाखवते। आता आपण हा पिठामध्ये बुडवून हलक्या हाताने आपण हा लाटून घेणार आहोत। मध्ये आधी पीठ लावायचे आणि पलटी मारून आपण हे एकसारखं लाटून घेणार आहोत। आलटी पलटी मारून आपण जर व्यवस्थित असं लाटलं गेलं तर कुठल्याही बाजूला आपली जाड बाजू राहत नाही, एकसारखी आपली पोळी लाटली जाते। तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने मी सर्व लाटून घेत आहे। मी ही तिळाची पोळी एकदम पातळ अशी लाटून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी आपली पोळी लाटली गेलेली आहे आणि कडेपर्यंत आपलं सारण भरलं गेलेलं आहे। आता गॅसवर तवा गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपली पोळी खाली चिटकू नये। त्याच्यावर मी ही तिळाची पोळी टाकून 1 मिनिट असंच ठेवणार आहे। त्यानंतर 1 मिनिटाने मी त्याला पलटी करून घेणार आहे। दोन्ही बाजूनी थोडेसे छान असे तेल लावून मी ही खरपूस अशी भाजून घेणार आहे। मी तेल लावलेले आहे, तुम्हाला जर साजूक तूप लावायचे असेल तर तुम्ही तूप देखील लावू शकता। तुम्ही पाहू शकता छान अशी आपली तिळाची पोळी फुगलेली आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते। खरपूस अशी आपली तिळाची पोळी भाजून झाली की आपण ती काढून घेऊया।
उलटण्याने साईडच्या किनारी दाबायच्या, जेणेकरून आपली पोळी व्यवस्थित अशी भाजली जाते। आता दुसरी एक पद्धत आहे तिळाची पोळी करण्याची, मी ती दाखवते। अगोदर आपण कणकीचा गोळा घेऊ, तिळामध्ये बुडवून आपण ती पिठामध्ये बुडवून घेऊया। त्यानंतर आपण एक छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत। आपली पुरी लाटून झाली की आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया। मधोमध सारण भरायचे, कडेला आपण सारण भरायचे नाहीये, कडेला ती जागा मोकळीच ठेवायची। तुम्ही पाहू शकता। आणि ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करतो त्या पद्धतीने आपण त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्याचे तोंड बंद करायचे। मध्ये आधी सारण आपण आत दाबूया। तुम्ही बघू शकता एकदम मोदकासारखं मी ते तयार करून घेतलेलं आहे। आणि आता वर आलेलं कणिक आपण त्यातच दाबून घेणार आहोत। आणि हाताने थोडं प्रेस करून घेऊया, जेणेकरून त्याच्यात असलेली हवा निघून जाईल। आणि आता आपण हे पुन्हा एकदा पिठात बुडवून घेणार आहोत। आणि आपलं तिळाचं सारण व्यवस्थित असं किनारीला किंवा काटापर्यंत आलं पाहिजे, त्यासाठी मी हातावर गोल गोल फिरवून घेणार आहे। आणि त्यानंतर मी हलक्या हाताने ही पोळी लाटून घेणार आहे। ही देखील पोळी आपली छान अशी टम्म फुगते, तुम्ही पाहू शकता। छान अशी आलटी पालटी करून आपण एकसारखी ही पोळी लाटून घेणार आहोत। सारण भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली पोळी बिलकुल अशी फुटलेली नाहीये, कडेपर्यंत सारण गेलेलं आहे। आता आपण तव्यावर टाकून ही देखील पोळी खरपूस अशी भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता ही देखील पोळी आपली टम्म अशी फुगलेली आहे। आता मध्ये आधी आपण दोन्ही बाजूने त्याला तेल लावून घेऊया। अशा पद्धतीने आपली तिळाची पोळी तयार। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। छान अशा आपल्या तिळाच्या पोळीला पापड सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि खायला देखील खूप खमंग अशी ही तिळाची पोळी लागते।